नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण गणपती बाप्पासाठी नैवेद्य म्हणून आपण गुलाबजामू बनवणार आहोत। त्यासाठी आपण 125 ग्रॅम खवा घेतलेला आहे। खवा व्यवस्थित स्वच्छ बघून घ्यायचा आणि त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं। आता त्यामध्ये आपण 2 चमचे मैदा घालणार आहोत। आता हा मैदा जो आहे तो व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचा। हे बघा, व्यवस्थित यामध्ये हा मैदा जो आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। आता याचा व्यवस्थित गोळा तयार करून घेणार आहोत आपण। व्यवस्थित मिक्स करून याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि जर आपल्याला थोडं सैल जर वाटलं तर त्या पद्धतीने आपल्याला परत थोडंसं यामध्ये मैदा घालून घ्यायचा। तर 1 चमचा आपण परत मैदा घातलेला आहे आणि व्यवस्थित हे मळून घेणार आहोत। हे बघा, एकदम साध्या सोप्या पद्धतीने मस्त आपण गणपती बाप्पासाठी नैवेद्य तयार करणार आहोत। आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। हे बघा, असे सगळे गोळे आपण तयार करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण सगळे गोळे तयार करून घेणार आहोत। आता कढई ठेवलेली आहे आपण गरम करण्यासाठी। कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण हे गुलाबजामू जे आहे ते व्यवस्थित तळून घ्यायचे। आता तळताना आपण गॅस जो आहे तो कमी ठेवायचा आणि तेल आपल्याला व्यवस्थित तापून घ्यायचं। तर हे बघा, व्यवस्थित आपले गुलाबजामू जे आहे कमी गॅसवर आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे। मंद गॅसवर जर तळले तर गुलाबजामू जे आहेत आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात, आतमध्ये कच्चे राहत नाही। तर आता अशा पद्धतीने कमी गॅसवर सगळे गुलाबजामू जे आहेत ते आपण तळून घेणार आहोत। आता हे बघा, कमी गॅसवर आपण तळून घ्यायचे। आता हे व्यवस्थित तळून झाले, याला गुलाबी थोडासा कलर आला की आपण हे त्या पद्धतीने एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत। आता आपण काय केलेलं आहे, ह्याच कढईतलं तेल काढून परत आपण ह्यामध्ये 1 वाटी साखर घालून घेतलेली आहे। 1 वाटी साखर घातल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं। तर आपण पाऊण ग्लास आपण पाणी घालून घेतलेलं आहे। आता पाऊण ग्लास पाणी घातल्यानंतर हे बघा, याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। साखर पूर्णपणे वितळली पाहिजे आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची। आणि उकळी आल्यानंतर पण आपल्याला 2-3 मिनटं आपल्याला हा गॅस चालू ठेवायचा आहे, जेणेकरून पाकाला असं पूर्ण व्यवस्थित चिकटपणा येईल याची काळजी घ्यायची। हे बघा, व्यवस्थित पाक जो आहे तो तयार झाला पाहिजे। आता आपला पाक जो आहे तो तयार झालेला आहे। आपण एका वाटीमध्ये हे गुलाबजामू काढून घेणार आहोत आणि यामध्ये आपण वरून पाक घालून घ्यायचा। आता पाक घालताना आपण थोडासा गरमच पाक घालणार आहोत आणि याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचं। अशा पद्धतीने आपण गुलाबजामू जे आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार करून घेतलेले आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।